आजच्या कथेचे नाव आहे आईची काळजी। रेखाताईंची मुलगी सुनंदा बाळंतपणाला आलेली होती। रेखाताई तिची खूप काळजी घेत होत्या। सुनंदा खूप कमजोर होती, म्हणून रेखाताई तिला 7व्या महिन्यातच माहेरी घेऊन आल्या होत्या। त्यांनी तिला चांगले खाऊ पिऊ घातले, परंतु त्यांना सुनंदाच्या बाळंतपणाची फार भीती वाटत होती। सुनंदाला पहिली एक मुलगी आणि दुसऱ्यांदा दिवस गेले होते। सर्वांना आता मुलगा हवा होता। सर्वजण बोलून दाखवायचे आता मुलगा व्हायला हवा म्हणून। रेखाताईंना जास्तच काळजी लागली होती। त्या मनातून म्हणायच्या, देवा काहीही हो, परंतु माझ्या मुलीचे नीट बाळंतपण होऊ दे। परंतु जेव्हा लोकांचा विचार करायच्या तेव्हा मात्र देवाकडे नवस करायच्या की देवा माझ्या मुलीला आता मुलगा होऊ दे, कारण सुनंदाची सासू व नंदा अगोदरच म्हणत होत्या की आता मुलगाच पाहिजे। बघता बघता सुनंदाचे 9 महिने संपले आणि तिला बाळंतपणाचा कळा सुरू झाला। रेखाताई फार घाबरल्या होत्या। त्यांनी आपल्या पती विश्वासरावांना सुनंदाला बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्याविषयी सांगितले, तर विश्वासराव लगेच गाडी घेऊन निघाले व दोघे सुनंदाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। दवाखान्यात आई लेकीच्या काळजीने इकडून तिकडे चक्रा मारत होती। सुनंदाला डिलिव्हरीसाठी आत घेऊन गेले होते। विश्वासराव यांनी सुद्धा त्यांच्या घरच्यांना फोन केले। सुनंदाचा नवरा आणि तिची सासू तातडीने हॉस्पिटलमध्ये आले। सुनंदाची सासू आपल्या नातीला म्हणजे 4 वर्षाच्या वैशूला घेऊन बसल्या होत्या। 4-5 वर्षाची पोरगी। रेखाताईचं लक्ष मात्र कशातच लागत नव्हतं। मनात हजार विचार येत होते। बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि काय झाले ते कळेपर्यंत रेखाताईंच्या पोटात नुसता गोळा। त्यांच्या मनाची अवस्था वेगळीच होती। त्यांना काहीच कळत नव्हते। डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, काय योगायोग आहे बघा, आज कृष्ण जयंती आहे आणि आजच तुमच्या घरात कान्हा जन्माला आला, मुलगा झाला, अभिनंदन। रेखाताईंचा विश्वासच बसत नव्हता। त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। रेखाताई लगेच बाहेर आल्या। विश्वासरावांना सांगितलं नातू झाल्याबद्दल। मुलगा झाल्याचे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला। विश्वासराव म्हणाले, रेखा आपण जे गमावले ते आज आपण महत्त्वाच्या रूपात आपल्याला लाभले। दोघांना खूप आनंद झाला। तेवढ्यात बाळाला घेऊन डॉक्टर बाहेर आले। श्वास घ्यायला थोडा त्रास होत असल्यामुळे काचेमध्ये ठेवावे लागेल असे सांगितले। रेखाताईचा चेहरा परत काळजीने पांढरा पडला। काळजीने की भीतीने काही कळत नव्हते। रेखाताई दवाखान्यातच थांबल्या। सीझर झाल्यामुळे सुनंदा बेशुद्ध होती, पण रेखाताई मात्र भूतकाळातच हरवल्या। जे माझ्यासोबत झाले ते माझ्या लेकीसोबत नको असे त्या देवाला प्रार्थना करत होत्या। मन मात्र भूतकाळातील विचारांनी अस्वस्थ झाले होते। सुनंदा वैशू एवढीच होती आणि रेखाताईंनी 2 जुळ्या मुलांना जन्म दिला होता। त्या काळी जुळ्या म्हणजे जीवाला घोर असायचा। सुनंदा लहानच होती, तिचे पण करावे लागत। तेव्हाच्या सासवा खूप अत्याचार करणाऱ्या, त्यामुळे घरातली सर्व कामे रेखाताईंनाच करावी लागायची। खूप थकवा यायचा, पण कोणाला सांगणार, दिवस ढकलत होत्या। तर शेवटी त्रास सुरू झाला आणि 8व्या महिन्यात डिलिव्हरी झाली। राहायला गावात, शहरात जाईपर्यंत वेळ झाला। डिलिव्हरी नॉर्मल झाली, 2 मुले झाली, पण त्या मुलांना काचेच्या पेटीत ठेवायला सांगितलं। शहरात जाईपर्यंत उशीर झाला, त्यामुळे एकच पेटी शिल्लक होती, म्हणून त्यांना मुंबईला न्यायला सांगितले। त्यांना हलवणे शक्य नव्हते, मुलांना आधी नेण्यात झाले। घरात सर्वांची धावपळ सुरू होती। बिचारी सुनंदा घाबरून रडू लागली। तिला काही कळतच नव्हते काय सुरू आहे ते। एका बाजूला 2 गोंडस पिल्लं ज्यांना रेखाताईंनी बघितलं पण नाही, आणि एका बाजूला सुनंदा। यात रेखाताईंचा जीव टांगणीला होता। तेव्हा जे झालं तेच आता माझ्या मुलीसोबत झाले तर नाही, रेखा नाही, असा विचार करायचा नाही, असं मनातल्या मनात त्या स्वतःलाच धीर देत होत्या। त्या सारख्या देवाला हात जोडत होत्या। मन मात्र परत परत भूतकाळात जात होतं। त्यांची तगमग त्यांनाच आठवत होती। शेवटी नजर लागावे तसेच झाले। 8 दिवसात एक बाळ काळे पडल्याने सोडून गेले। दुसऱ्याच्या आशेवर त्या दिवस पुढे ढकलत होत्या, मात्र पुढच्या 8 दिवसात तेही बाळ कायमचं सोडून गेलं। परत कधीच आई होता येणार नाही असे डॉक्टर म्हणाले होते। सुनंदा बेशुद्ध अवस्थेतच होती आणि विश्वासराव तेव्हा रेखाताईंना म्हणाले, आपण आपली 2 मुले गमावली आणि पुढे आलो, पण ते सर्व मणी तसेच साचले आहे, याची जाणीव या आत्ताच्या परिस्थितीने करून दिली। तेवढ्यात जावयाने बाहेर येऊन सांगितलं, काळजी करण्यासारखं काहीच नाही, जन्मताच कावीळ आहे, पाणी जास्त झाल्यामुळे त्याच्या नाकात गेले, बाकी काही नाही। हे ऐकताच मन थोडे हलके झाले। आज त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता। मुलगा झाल्याचा आनंद तो त्यांना घेता आला नव्हता, तो आज एका नाताच्या रूपाने घेतला होता। मग मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।